श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. वैशाख अमावास्या शनी जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी सूर्यपुत्र असलेल्या शनीचा जन्म झाला होता. शनी हा 9 ग्रहापैकी महत्त्वाचा ग्रह मानला जातो. तसेच शनी हा न्यायाचे प्रतीक मानले जाते. यंदा 2025 मध्ये 26 मे म्हणजेच सोमवारी आहे शनैश्चर जयंती. याच दिवशी वैशाख सोमवती अमावास्येचे व्रत देखील केले जाणार आहे. आयुष्यातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी शनिदेवाची पूजा करणं फलदायी ठरतं. शनिदेवाची पूजा केल्याने जीवनात सकारात्मक बदल होतात आणि अनेक समस्या दूर होतात. शनिदेवाला न्याय देवता मानले जाते, त्यामुळे त्यांची पूजा केल्याने व्यक्तीला न्याय मिळतो आणि त्याचे जीवन सुधारते. शनी जयंतीच्या दिवशी दान करणं शुभ आणि फलदायी मानले जाते. या दिवशी काळे तीळ, काळे उडीद, काळे कपडे, लोखंडी वस्तू, स्टीलची भांडी, ब्लँकेट इत्यादी गरजूंना दान करून शनिदेव प्रसन्न होतात. तसेच शनी जयंतीच्या दिवशी सकाळी आणि संध्याकाळी ओम शनैश्चराय नमः या मंत्राचा 108 वेळा आपल्याला जप करायचा. तसेच या दिवशी कुत्रा, कावळा, गाय तसेच गरीब व्यक्तींना आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दान हे करायचे. असं केल्याने शनिदेव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला कधीही कोणत्याही गोष्टीची कमतरता भासत नाही. शनी जयंतीच्या दिवशी सर्वार्थ सिद्ध योगासह त्रिपुष्कर योग, मालव्य यासारखे राजयोग तयार होत आहेत. आणि या शुभ योगांमध्ये जर आपण काही विशेष उपाय केले तर त्यामुळे शनिदेव लवकर प्रसन्न होतात. आणि म्हणूनच शनी जयंतीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल, पण गाईला खाऊ घाला फक्त ही एक वस्तू. ही वस्तू खायला दिल्यामुळे प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होणारच आहे, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात शनी महाराज पूर्ण करणार आहेत. अतिशय प्रभावी अशी ही सेवा आहे. तर ती कोणती वस्तू आहे, कोणत्या वेळेत आपल्याला खायला द्यायची त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. तो व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही. हिंदू धर्मामध्ये गाय, गंगा आणि गायत्रीला अनन्यसाधारण असं महत्त्व आहे. गायीचा जन्म हा समुद्र मंथनातून कामधेनू गायीच्या रूपामध्ये झाला होता. त्याचबरोबर माता लक्ष्मीचा जन्म सुद्धा समुद्र मंथनातूनच झाला होता. म्हणूनच गायीला माता लक्ष्मीचं स्वरूप सुद्धा म्हटलं जातं. गायीच्या शरीरामध्ये 33 कोटी देवी देवतांचा निवास असतो. गाय 11 रुद्रांची आई आहे, 8 वसूंची कन्या आहे, 12 आदित्यांची बहीण आहे आणि अमृतरूपी दूध देणारी आहे. जो व्यक्ती गोसेवा करतो त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात, पण त्याला मृत्यू पश्चात स्वर्गाची प्राप्ती सुद्धा होत असते. साक्षात श्रीहरी विष्णूंनी सुद्धा आपल्या कृष्ण अवतारामध्ये गोसेवा केली होती आणि म्हणूनच त्यांना गोपाळ हे नाव मिळालं होतं. अमावास्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं. तसेच आपल्या पितरांची पूजा सुद्धा आपण आवर्जून या दिवशी करत असतो आणि ही गोसेवा केल्यामुळे आपल्यावर आपले पित्र प्रसन्न होतात आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात. शनी जयंतीच्याच दिवशी आहे सोमवती अमावास्या आणि अमावास्येच्या तिथीला आपले पित्र मृत्यू लोकातून ह्या भूतलावर येतात. ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात आणि आपल्याला ते पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणते सेवा किंवा कोणते दान हे करतात. आणि ही कुत्र्याची सेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्याला सुखी संसाराचा ते आशीर्वाद देत असतात. आणि म्हणूनच आपल्याला सोमवती अमावास्येच्या दिवशी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठायचं आहे आणि आपल्याला स्नानही करायचे. स्नान करताना आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ आणि गंगाजल टाकायचं आहे, किंवा तुम्हाला जर शक्य असेल तर आवर्जून या दिवशी तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करा आणि स्नान केल्यानंतर आपल्याला आपल्या यथाशक्तीप्रमाणे दान हे करायचं आहे. त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे आहेत. सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा आहे, कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चितच सफलता ही प्राप्त होत असते. त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना जल हे अर्पण करायचे. जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये आवर्जून आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे. तसं केल्यामुळे आपल्या पित्रांना मोक्षाची प्राप्ती ही होत असते. जल अर्पण करताना ओम सूर्यदेवाय नमः, ओम आदित्याय नमः या मंत्राचा आपल्याला जप हा करायचा. त्यानंतर आपल्याला विधिवत देवपूजा ही करून घ्यायची आहे.
आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची, तर तुम्ही शनी जयंतीच्या दिवशी अगदी सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही गोसेवा जी आहे ती करू शकता। जर गाय तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही ही गोसेवा करू शकतात, किंवा तुम्ही एखाद्या गोठ्यात जाऊ शकतात, गोशालेमध्ये जाऊ शकतात, किंवा वाटेत कुठेही तुम्हाला गाय ही भेटणार आहे। गायीजवळ गेल्यावर सर्वप्रथम तिच्या दोन्ही पायावर आपल्याला जल हे अर्पण करून घ्यायची आहे, तिची आरती करून घ्यायची, तिला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे। आणि त्यानंतर आपल्याला जी वस्तू गाईला खायला द्यायची ती म्हणजे भाकरी किंवा चपाती। घरामध्ये जी आपण सगळ्यात पहिली भाकरी किंवा चपाती बनवणार ती आपल्याला गाई करता बनवायची। आपल्याला काय करायचं, कणिक मळायचं, मळताना त्यामध्ये आपल्याला थोडीशी हळद टाकायची। हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान होतो, आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या ज्या आर्थिक समस्या त्यापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते। त्याचबरोबर आपल्याला थोडेसे काळे तीळ सुद्धा आवर्जून त्या कणिकामध्ये टाकायचे। काळे तीळ टाकल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा, दारिद्र्य दूर होण्यामध्ये मदत ही मिळत असते, कारण काळे तीळ हे आपल्या पितरांना सुद्धा समर्पित असतात। आता छानशी चपाती आपल्याला तयार करून घ्यायची आहे, आणि त्या चपातीवर आपल्याला थोडंसं तूप लावायचं। तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते। तसेच आपल्याला एक छोटासा गुळाचा खडा सुद्धा त्या चपातीवर ठेवायचा आहे। गाईला गुळ खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला मुक्तता ही मिळत असते। तर अशी ही चपाती जी आहे ती आपल्याला गाईला खायला द्यायची। आता काही कारणास्तव तुम्हाला चपाती खायला देणं शक्य नसेल तर गाईला तुम्ही अगदी हिरवा चारा सुद्धा खायला देऊ शकतात। गाईला हिरवा चारा खायला दिल्यामुळे आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान होतो, आणि जर आपल्या कुंडलीतील बुध ग्रह बलवान झालं तर त्यामुळे आपली निर्णय घेण्याची क्षमता वाढते, ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कार्यामध्ये सफलता ही प्राप्त होत असते। तर तुम्ही या दोनपैकी कोणतीही एक वस्तू गाईला खायला देऊ शकतात, किंवा अगदी दोन्ही वस्तू खायला दिल्या तरीही चालणार आहे। त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणी सुद्धा प्यायला द्यायचं। त्यानंतर आपल्याला गाईभोवती 11 प्रदक्षिणा मारायच्यात। प्रदक्षिणा मारताना निरंतर आपल्याला ओम पितृदेवाय नमः, किंवा ओम शनिश्चराय नमः, किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या प्रभावी मंत्राचा जप हा करायचा। 11 प्रदक्षिणा करून झाल्यानंतर आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती उचलायची, आणि तिने आपल्या कपाळावर टिळा हा लावायचा। कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो, तसेच तिच्या चरणाखालील धूळ मस्तकी लावतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचे व सर्व तीर्थांमध्ये स्नान केल्याचे पुण्य हे प्राप्त होत असतं। त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला तिच्या पाठीवर हात फिरवायचा, आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची। अतिशय उच्च कोटीची ही गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा प्रखरातला प्रखर पितृदोष, ग्रहदोष, शत्रुपीडा तर नष्ट होतेच होते, पण आपल्या 7 पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होतात, आणि आपल्याला ते सुखी संसाराचा आशीर्वाद देत असतात। कारण अमावास्या तिथीच्या दिवशी आपले पित्र ह्या भूतलावर येतात। ते कावळा, कुत्रा, गाय या रूपामध्ये असतात, आणि ते आपल्याला पाहत असतात की आपण त्यांच्याकरता कोणती सेवा हे करत आहेत, आणि ही गोसेवा केल्यामुळे आपले पित्र आपल्यावर प्रसन्न होणार आहेत। म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा, जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।